नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026चे प्रेफरन्सेस म्हणजेच पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच दरम्यान बऱ्याच आपल्या उमेदवारामध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे की प्रेफरन्स देताना जिल्हा परिषदेचे प्रेफरन्स दिले पाहिजेत, त्याचबरोबर महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांचेसुद्धा प्रेफरन्सेस हे पसंतीक्रम आपल्या अभियोग्यताधारकांना आलेले आहेत. कारण या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्याही जागा पोर्टलला हे अपलोड झालेल्या आहेत. त्यामुळे शाळा निवडताना कोणत्या आस्थापनाच्या जागा द्याव्यात, तसेच या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील जे काही शिक्षक कार्यरत आहेत त्या शिक्षकांच्या वेतनामध्ये आणि कामाच्या रचनेत काय अंतर असतो आणि सर्वात महत्त्वाचं वेतनात जे काही अनुदानाचा टप्पा असतो तो वाटा कोणत्या स्वरूपाचा असतो, कोणता म्हणजेच वेतनाचा जो काही वाटा आहे तो कोणामार्फत किती दिला जातो, असे बरेच प्रश्न आहेत जे आपल्या अभियोग्यताधारकांना माहिती नाहीत. त्यामुळे हा आजचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ आहे. तुम्ही जे काही प्रेफरन्स देणार आहात ते प्रेफरन्स नेमके कोणते दिले पाहिजेत सुरुवातीला आणि शेवटी का दिले पाहिजेत, तसेच या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील अंतर काय, वेतनातील अंतर काय, कामातील रचनेतील अंतर काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक अधिनियम यानुसार ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यातील जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या पगारातील जे काही अनुदानाचा वाटा आहे तो ठरलेला आहे की राज्य शासनाने किती द्यायचं आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने किती द्यायचं, यानुसार सर्व काही घडत असतं. त्यानुसार सर्वात प्रथम आपण जिल्हा परिषदेचा विचार करणार आहोत की जिल्हा परिषदेत जे काही शिक्षक कार्यरत आहेत किंवा आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे काही प्रेफरन्स देणार आहोत त्या माध्यमातून आपली जिल्हा परिषदेत जर निवड झाली तर त्या ठिकाणी पगाराची किंवा अनुदानाची रचना कशी असते. तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो की जे काही जिल्हा परिषदेतील शिक्षक असतात किंवा आपण जे काही प्रेफरन्स देणार आहोत, जिल्हा परिषदेत जे शिक्षकांची निवड होते त्या ठिकाणी 100% अनुदान किंवा 100% वेतन हे राज्य सरकार करत असतं संबंधित शिक्षकांचं. त्या ठिकाणी कसलीही इतर बाजू नाही की जे काही जिल्हा परिषदेतील जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना 100% शालार्थाच्या माध्यमातून वेतन हे राज्य शासनाच्या मार्फत दिलं जातं. जसं तुम्ही आता जे काही प्रेफरन्स देणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही समजा अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा प्रेफरन्स दिला, पुणे जिल्हा परिषदेचा प्रेफरन्स दिला, त्या ठिकाणी तुमची निवड झाली तर त्या ठिकाणी 100% पगार हा तुमचा राज्य शासनाच्या माध्यमातून होणार आहे. आता आपण दुसरी गोष्ट समजून घ्या की महानगरपालिकेतील रचना कशी असते. तुम्ही आता महानगरपालिकेच्या बऱ्याच प्रमाणात जागा आलेल्या आहेत. महानगरपालिकेत मात्र जे शिक्षक कार्यरत असतात किंवा तुम्ही पवित्र पोर्टल माध्यमातून निवड होणार आहे त्या ठिकाणी मात्र 50% राज्य शासनाचा वाटा असतो आणि 50% संबंधित महानगरपालिकेचा. म्हणजे जो काही शिक्षकांना पगार द्यायचा आहे त्या ठिकाणी 50% राज्य शासन देतं आणि 50% संबंधित महानगरपालिका. या प्रकारे 100% असा आकडा जुळवला जातो आणि शिक्षकांना पगार केला जातो. आपण हा जो फरक आहे तो जवळजवळ सर्वच महानगरपालिकेत आहे, परंतु याला अपवाद फक्त मुंबई महानगरपालिका आहे. त्या ठिकाणी मात्र 100% मुंबई महानगरपालिका आपल्या जे काही निधी आहे त्यातून शिक्षकांचे पगार करते. त्या ठिकाणी राज्य शासनाचा वाटा नसतो. मात्र इतर ज्या काही महानगरपालिका आहेत राज्यातल्या त्या ठिकाणी मात्र समान आहे की 50% राज्य शासन, 50% संबंधित महानगरपालिका. त्यानंतर प्रश्न येतो ज्या काही नगरपालिकाच्या जाहिराती आलेल्या आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रात ज्या काही अ वर्ग आणि ब वर्ग नगरपालिका आहेत त्या ठिकाणच्या जाहिराती आलेल्या आहेत. तर महाराष्ट्रातल्या ज्या काही अ वर्ग आणि ब वर्ग नगरपालिका आहेत त्या ठिकाणी राज्य शासनाचा 80% वाटा असतो पगारात, तर 20% संबंधित नगरपालिकेचा. म्हणजेच जे काही शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्या ठिकाणी 80% अनुदान पगाराचं राज्य शासनाचं आणि 20% संबंधित नगरपालिकेचा. अशा प्रकारे 100चा आकडा जुळवला जातो आणि तिथल्या शिक्षकांना पगार दिले जातात. आपल्या राज्यात मला वाटतं बऱ्याच नगरपालिका अ वर्ग आहेत. अलिबाग नगरपालिका असेल, अंबरनाथ नगरपालिका असेल, अशा काही नगरपालिका आहेत. त्यांच्याही काही जाहिराती आलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी वाटा अशा प्रकारे असतो 80 आणि 20. त्यानंतर प्रश्न येतो नगरपरिषदा. ज्या काही महाराष्ट्रात क वर्ग नगरपरिषदा आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्याही जाहिराती काही पोर्टलला आलेल्या आहेत. त्या ठिकाणच्या शिक्षकाची रचना ही
90% राज्य शासन अनुदान देतं, तर 10% संबंधित नगरपालिका वेतनातलं अनुदान देत असते. अशा प्रकारे 100% आकडा जुळून त्या शिक्षकांना पगार दिला जातो. म्हणजेच 90% राज्य शासन पगार देणार आणि 10% नगर परिषद. अशा प्रकारे 100 आकडा जुळून त्या संबंधित शिक्षकांना पगार दिला जातो. मित्रांनो, अशी रचना एकंदरीत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आहे. त्यामुळे प्रेफरन्स देताना काळजीपूर्वक द्या. तुमचा जो आत्ता तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी बऱ्याच आपले जे काही उमेदवार आहेत त्यांना आपल्या जिल्हा परिषद तसेच काही महानगरपालिका नगर परिषदा जवळ आहेत. त्यामुळे सर्व गोष्टीचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण या गोष्टीचा निवड करायची आहे, प्रेफरन्स द्यायचे आहेत. मित्रांनो, मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की वेळेवर वेतन होणे, तसेच प्रशासकीय सोय आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक धैर्य या सर्व गोष्टीचा विचार केला तर निश्चितच या सर्वामध्ये जिल्हा परिषदेचा प्रेफरन्स किंवा त्या ठिकाणी निवड होणं खूप काय म्हणू शकतो आपण, खूप चांगलं मानलं जातं. निश्चितच महाराष्ट्रात ज्या काही महानगरपालिका खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षकांना वेतन देतात, जसं की पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका, या ठिकाणी आर्थिक सोर्स किंवा आर्थिक त्यांची जी काय उलाढाल आहे खूप मोठी आहे. त्या ठिकाणी शिक्षकांना पगारात कोणतीही अडचण येत नाही. परंतु ज्या काही महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी मात्र शिक्षकांचे पगार लेट होणं, 1-2 महिने उशीर होणार असे प्रकार घडतात. त्याच बाबतीत नगर परिषदेमध्ये सुद्धा शिक्षकांचे पगार उशिरा होणं हे घडतं. परंतु ज्या नगर परिषदा आर्थिक धैर्य म्हणजेच इन्कम सोर्स चांगला आहे त्या ठिकाणी अशा गोष्टी घडत नाहीत. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आपण प्रेफरन्स दिले पाहिजेत, कारण अशी संधी पुन्हा नाही. त्यामुळे सर्वांनी बारकाईने प्रेफरन्सचा अभ्यास करा आणि त्यानुसार प्रेफरन्स द्या. मला वाटतं 2 दिवस आणखी तारीख वाढवून दिलेली आहे 13 तारखेपर्यंत, आणि कदाचित त्यानंतर 1-2 दिवस वाढून मिळेल. आपले प्रेफरन्स संदर्भात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपले जे काही उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, कारण अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आपल्या शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती अधिकृत आणि विश्वसनीय माहिती दिली जाते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.